तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि इतकं छान वातावरण होतं बाहेर आणि कधीपासून आपण घरातच एक्सरसाइज करत होतो. म्हणून आम्ही आज बाहेर पडलोय आणि इथे एक्सरसाइज करायला खूप मजा येते. खूप फ्रेश आहे. ही आहे लतिका. आणि हा आहे मितेश आणि आम्ही करणार आहोत 100 डेज ऑफ डिसिप्लिन चॅलेंज. जय निसर्गाच्या सान्निध्यात मेडिटेशनची एक वेगळीच जादू जाणवली. तर आज आहे आमचा वन ब्रेकफास्ट. तर या ब्रेकफास्टला पक्ष्यांच्या आवाजात ब्रेकफास्टची चव अधिक वाढली असं जाणवलं. आणि लकीली तेव्हा पाऊसही नव्हता. मग सोबत आणलेल्या कॅम्पिंग चेअर्सचा सेटअप मितेशनं तयार केला आणि आम्ही इथेच वाचन करायचं ठरवलं. हवेत मस्त गारवा आणि वातावरणात शांतता होती, त्यामुळे पुस्तक वाचण्यात आम्ही इथे अगदी मग्न झालो. मध्ये मध्ये हायड्रेशनचीही काळजी घेत होतो आणि आमचे मित्र येणार होते फोटोशूटसाठी. त्यांची वाट बघताना थोडं अर्धिंगही केलं. मातीवर अनवाणी चालण्याचे खूप फायदे आहेत, पण तोपर्यंत पावसाने हजेरी लावली. मग आम्ही रेनकोट घालून सज्ज झालो. तोपर्यंत पराग्रहावरून आल्यासारखे आमचे जादू मित्रही प्रकट झाले आणि आम्हाला करायचा होता आमच्या गोंडूशा रमाचा फोटोशूट, कारण 2 दिवसांनी तिचा बर्थडे आहे. आणि हे सगळं होईपर्यंत जेवणाची वेळ झाली होती, त्यामुळे वाटेत पुन्हा एकदा ब्रेकफास्ट केला. आता आमचा प्रेफरन्स समोस्यावरून इडलीवर आलाय. मग दुपारच्या जेवणानंतर आम्ही स्किन केअरही केलं. त्यानंतर आमची एडिटिंगची कामं संपवली आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूप सुंदर गेलाय. रात्रीच्या जेवणानंतर ब्रशचा नियमही पूर्ण केला. 17 दिवस आपले पूर्ण झालेले आहेत. भेटूया उद्या. तर फॉलो करा आणि तुमच्या पार्टनरला शेअर करा. सोबत ग्रो करूया.